नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर. किचन अँड इंटरटेनमेंट चॅनलवर स्वागत आहे. हे बघा, काळी वांगी, मोठी काळी वांगी भेटतात बघा बाजारात, आजकाल खूप येतात. हे बघा, तुम्हाला ना वांगी कशी फ्राय करून करायची, वांगी कशी फ्राय करायची एकदम छान पद्धतीनं आणि कुरकुरी पद्धतीनं दाखवणार आहे. हे बघा, मी आता तुम्हाला कापून दाखवते. वांग्याला असं काप मंडळी, या व्हिडिओला तुम्ही लास्टपर्यंत बघितलं तर तुम्हाला कळेल की हे वांगी कशी फ्राय झालेली आहेत आणि कशी केली आहेत. हे अशी कापून घ्यायच्यात, तुम्हाला गोल गोल चकत्या पाडून घ्यायच्यात. हे बघा, छान चकत्या पाडायच्यात. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मिडियम पद्धतीचे कापायच्यात. आता कापून झाल्यावर पूर्ण दाखवणार आहे मंडळी. बघा, याचे पूर्ण वांगे 3 वांगे मी कापून घेतलेले याचे सगळे असे कापून घ्यायचे तुम्हाला. मी हे वांगे धुवून मिठाच्या पाण्यात धुवून चांगलं स्वच्छ पुसून घेतले होते. काही वांगे 2-4 फोडी मी असं पण करून दाखवले तुम्हाला. असं उभं सुद्धा तुम्ही कापून घेऊ शकता. आता मसाला कसा लावायचा आणि कुठला मसाला लावायचा ते तुम्हाला दाखवते. हे बघा मंडळी, मी घरी मसाला तयार केलेला आहे. तो 2 चम्मच तिखट घेतलेला आहे, मिरची मसाला म्हणजे काळा मसाला. ही हिंग घेतलं आहे, हे हळद आहे, हळद पूड, आणि हे चवीपुरतं मीठ, म्हणजे आम्हाला जेवढी चव लागते तेवढी मीठ घेतलेलं आहे. आता ह्याला मी सगळ्यांना लावून दाखवणार आहे. हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हा मसाला सगळा मिक्स करून घ्यायचा मंडळी. आणि ह्याला मॅरिनेट करून ठेवायचं नाही, डायरेक्ट तुम्ही लावायचं आणि तळून घ्यायचं. तुम्हाला दाखवते लावून झाल्यावर कसं दिसतं ते. बघा मंडळी, मसाला मी लावून घेतलेला आहे सगळा मस्त. हे बघा, याचा मसाला लावून घ्यायचा आहे. आणि तेलही ओतलं आहे, फ्राय पॅनमध्ये तेल ओतलेलं आहे बघा. तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तेल ओता, मी ओतलेलं आहे. आता ह्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, रवा घेतला आहे मी मिडियम साईजचा. ह्या रव्यामध्ये तुम्हाला फक्त दाबून घ्यायचं आहे बघा. हे असं हलकंसं, जास्त नाही. हे बघा, हे असं दाबून घ्यायचं आणि ह्याला हे बघायचं असं सोडायचं. असे पटापटा सोडून घ्या. मीठ मिरची लावून ठेवायचं नाही जास्त वेळ वांग्याला. मिठामुळे वांगे आहे ना लूज पडू शकतात थोड्या, तर आपल्याला लूज पडून नाही द्यायचं. हे बघा, हे असं सोडायचं पटापट. आता पूर्ण फ्राय झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे कसं फ्राय झालेत ते. मंडळी, रवा लावल्यामुळे ना मस्त क्रिस्पी होतात आणि तेल जास्त लागत नाही आणि आतमध्ये लावलेला मसाला जळत नाही. जो मसाला लावलेला आहे ना तो जसाच्या तसा राहतो. त्यामुळे आपल्याला रवा लावायचा आहे, क्रिस्पी पण होतात. हे बघा, हे असं. आणि तेल जास्त लागत नाही, चिटकत नाही मेन म्हणजे, आणि चिटकत पण नाही, खूप छान लागतात. पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, हे असं आपल्याला तळून घ्यायचं. आणि तळले नाही, आता मी उलटलेत. पूर्ण झाल्यावर दाखवते. कडक होतात एकदम, मस्त खायला छान लागतात, कडक एकदम. मंडळी, आता फ्राय करून झालेलं आहे बघा. 5 मिनिटात आपलं फ्राय छान. बघा, आता आपल्याला काढायचं आहे. छान गोल्डन सारखं फ्राय झालेलं आहे. आपण काढू यायला, मी तुम्हाला दाखवते. खूप छान, तेल जास्त लागत पण नाही आणि तिखटही लागत नाही, तर एकदम ह्याला क्रंचीपणा येतो. हे बघा, हे असं झालेलं आहे एकदम कडक. हे बघा, तुम्हाला मी दाखवते. नमस्कार मंडळी, बघा, हे असं तळून झालेलं आहे पूर्ण. हे बघा, एकदम क्रंची झालंय, एकदम छान क्रंची झालंय. खूप यमी झालेलं आहे. आई, खरंच एकदम भारी झालंय. तुम्ही करून बघा आणि कमेंट करून मला सांगा. तुम्ही करून बघा आणि कमेंट करा. खूप सुंदर लागतं, छान लागतं. फोडी फुटत नाही, चिटकत नाही आणि क्रंची लागतात. तुम्ही करून बघा. थँक्यू मंडळी. धन्यवाद. धन्यवाद.